नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित नवनीत या पुस्तकातील घटक क्रमांक 3 भूमिती हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकावर आधारित 11 प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. त्याच्याबरोबरच हे जे आपण उपघटक अभ्यासणार आहोत, घटक क्रमांक 3 आणि उपघटक क्रमांक 14 याच्यातील भूमितीतील मूलभूत संबोध हा घटक या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. याच्यावर आधारित एक प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. पहिला मुद्दा आहे बघा, बिंदू. अतिशय अणकुचीदार अशा टोकाने म्हणजेच सुईच्या टोकाने कागदावर टिंब काढल्यास त्याला बिंदू म्हणतात. आता हा या ठिकाणी आपल्याला एम हा एक बिंदू आहे, तो पाहायला मिळतो. दुसरा पॉईंट आहे रेषाखंड. रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड असे म्हटले जाते. सोबतच्या आकृतीत रेषाखंड ए बी दाखवला असून ए हा ए बी रेषाखंड दाखवला आहे. ए व बी हे त्याचे अंत्यबिंदू आहेत आणि समान लांबी असणाऱ्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हटलं जातं. तिसरा आहे रेषा. रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो. ही अमर्यादता दर्शवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकांना बाण काढतात आणि रेषेची लांबी मोजता येत नाही. आकृतीमध्ये बघा, रेषा शिडी ही तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. दुसरा मुद्दा आहे दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. तिसरा, दोन भिन्न रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात आणि या बिंदूला छेदनबिंदू असं म्हटलं जातं. म्हणून रेषा यम आणि रेषा यन या रेषेंचा पी हा एक छेदनबिंदू आहे. पुढचा पॉईंट आहे किरण. एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण असं म्हटलं जातं. सोबतच्या आकृतीमध्ये ओ ए आणि याचं वाचन किरण ओ ए असं केलं जातं. ओ हा आरंभ बिंदू आणि ए हा अंत्यबिंदू आहे. म्हणजे ओला किरण ओ एचा ओ हा आरंभबिंदू किंवा अंत्यबिंदू म्हणतात. दुसरा पॉईंट, ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो त्या किरणांनी एक रेषा तयार होते आणि त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आकृती बघा दिलेली इथं या ठिकाणी. आकृतीत किरण ओ ए आणि किरण ओ बी हे विरुद्ध किरण आहेत. मग सोबतच्या आकृतीत किरण ओ ए व किरण ओ बी विरुद्ध किरण या ठिकाणी दाखवलेले आहेत. पाचवा पॉईंट आहे बिंदूंची दरम्यानता. प्रत्येक बिंदू हा कोणत्या तरी दोन बिंदूंच्या मध्ये असतो. आकृतीत बिंदू वाय हा हे बघा इथं दाखवला आहे एक्स वाय झेड आणि या आकृतीमध्ये बिंदू वाय हा बिंदू एक्स व झेडच्या दरम्यान आहे आणि हे दरम्यानची शक्यता या एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश किंवा झेड डॅश वाय डॅश एक्स अशी लिहिली जाते. आता ह्यालाच असं पण लिहितात एक्स वाय अधिक वाय झेड बरोबर एक्स झेड असं सुद्धा त्याचं समीकरण तयार होऊ शकतं. म्हणजे एखाद्या रेषेची लांबी दिली असेल आणि जर ती काढायची असेल तर या पद्धतीनं पण काढता येते. आता याच्यानंतर आहे प्रतल. अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हटलं जातं. प्रतल अनंत बिंदूंनी बनलेले असते. सोबतच्या आकृतीत प्रतल ई ही दर्शवले जाते. हे बघा, ह्याला प्रतल असं म्हटलं जातं. तिसरा मुद्दा आहे 3 नैक रेषे बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. किती? 3 नैक रेषे बिंदूतून असे 1 2 3 नैक रेषे बिंदू काढले. नैक रेषे म्हणजे एकाच रेषेत नसणारे. परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. दोन रेषा जर परस्परांना छेदत असतील तर त्याच्यामधून सुद्धा एकच प्रतल जातं. चौथा, जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत नाहीत तेव्हा त्यांना समांतर प्रतले म्हणतात. आता न छेदणाऱ्या प्रतलांना. पाचवा, जर दोन प्रतले परस्परांना छेदत असतील
तर तो छेद हा त्यांचा एक रेषा असतो. हे जे पॉईंट आहे तुम्हाला हे IMP पॉईंट आहेत. याचं कारण हे विधानासाठी तुम्हाला पेपरमध्ये टाकले जातात. सत्य कोणतं, असत्य कोणतं याच्यासाठी. हे बघा इथं प्रतल काढून दाखवलेलं आहे. सोबतच्या आकृतीत रेषा XY दोन प्रतलांचा छेद असून रेषा XY वरील सर्व बिंदू त्या दोन्ही प्रतलांचे सामायिक बिंदू आहेत. मग आता रेषाखंड कोणत्या बिंदूचा समूह याच्यामध्ये येऊ शकतो बघा. रेषाखंड, किरण, रेषा, प्रतल हे बिंदूंचे समूह आहेत. मग हे एक प्रतल झालं, हे दुसरं प्रतल झालं. ह्या दोन्ही प्रतलांचा रेषा XY हा एक काय झालेला आहे, छेद झालेला आहे. पुढचा आहे कोन. एकच आरंभबिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोन असं म्हटलं जातं. मग कोन PQR हा एक काय आहे, कोन आहे. याचा एकच आरंभबिंदू हा काय आहे, समान आहे आणि QP आणि QR हे त्याचे दोन किरण आहेत. सोबतच्या आकृतीत बघा PQR दर्शवला आहे. Q हा शिरोबिंदू आहे. किरण QR आणि किरण QP हे बाजू किंवा भुजावरती आहेत आणि कोन PQR हा चिन्ह वापरून अशा पद्धतीने लिहिला जातो. किंवा RQP असं पण म्हणतात किंवा कोन Q असा पण लिहिला जातो. कोनाच्या प्रतलातील बिंदूचे A कोनाचा अंतर्भाग, B कोन आणि C कोनाचा बाह्यभाग असे 3 भागात विभाजन केले जाते. मग हा कोनाच्या आतमध्ये असणारा हा कोनाचा अंतर्भाग झाला, हा कोनाचा बाह्य भाग झाला, हा बाह्य भाग म्हणता येईल, हा कोनावरील भाग झाला. बिंदू DOE हे कोनाच्या अंतर्भागात आहेत. बिंदू ABC हे कोनावरती आहेत. ABC हे कोनावरती आहेत. बिंदू M, बिंदू N हे कोनाच्या बाह्य भागात आहेत. हे बिंदू झाले. तिसरा पॉईंट आहे समान मापांच्या कोनांना एकरूप कोन म्हटलं जातं. मग M कोन XYZ बरोबर 40, M कोन DEF बरोबर 40 तर एकरूप कोन असे लिहिले जातात. कोन XYZ एकरूप कोन DEF यांना एकरूप कोन बोललं जातं कारण त्यांचं माप जे आहे दोन्ही कोनांचं समान असतं. चौथा मुद्दा, जर कोन ABC एकरूप कोन PQR व कोन PQR एकरूप कोन LMN तर कोन ABC एकरूप कोन LMN हा गुणधर्म आहे. दोन कोन जर एकरूप असतील तर म्हणजे पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला आणि तिसरा हे काय होणार, एकरूप असणार. कोनाचे माप 0 ते 180 अंशाच्या दरम्यान असते. याच्यानंतर आहे पुढचा टॉपिक कोनांचे प्रकार. एक, काटकोन. ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्याला काटकोन असं म्हटलं जातं आणि कोन CDF हा काटकोन आहे. लघुकोन. ज्या कोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त 90 अंशापेक्षा कमी असते त्याला लघुकोन म्हणतात. आकृतीत कोन LMN हा काय आहे, लघुकोन आहे कारण याचं माप 65 अंश दिलेलं आहे. विशाल कोन. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त व 180 पेक्षा कमी असते त्याला विशाल कोन म्हणतात. आकृतीत M कोन TQR 120 आहे आणि म्हणून याला विशाल कोन म्हटलं जातं. याचं कारण हा 180 पेक्षा कमी पण 90 पेक्षा जास्त. सरळ कोन. ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला सरळ कोन म्हणतात. आकृतीत कोन AOB हा सरळ कोन आहे. 0 अंश कोन. ज्या कोनाचे माप 0 अंश असते त्या कोनाला 0 अंश कोन म्हटलं जातं. पूर्ण कोन. ज्या कोनाची एक बाजू पूर्ण 360 अंशातून फिरते त्या कोनाला पूर्ण कोन असं म्हटलं जातं. म्हणजे वर्तुळाचं अंशात्मक माप 360 अंश कोनाचं असतं. प्रविशाल कोन. ज्या कोनाचे माप 180 ते 360च्या दरम्यान असते त्या कोनाला प्रविशाल कोन असं म्हटलं जातं आणि मग कोन PQR हा प्रविशाल कोन आहे. हा असा याला प्रविशाल कोन असं म्हटलं जातं. कोन त्याला लगतचे कोन असंही म्हटलं जातं. संलग्न कोन, लगतचे कोन. ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात. मग या आकृतीमध्ये AOC हा कोन आहे, त्याच्या आतमध्ये कोन AOB आणि कोन BOC हे त्याचे संलग्न कोन आहेत. एक शिरोबिंदू सामायिक आणि ही B जी रेषा आहे किरण OB हा त्यांचा काय आहे, सामायिक भुजा आहे. दुसरा, रेषी जोडीतील कोन. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषी जोडीतील कोन असं म्हटलं जातं.
रेषी जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजेच ते परस्परांचे पूरक कोन असतात. आकृतीत APB हा एक कोन आणि BPC हा एक कोन, या दोघांनाही रेषी जोडीतील कोन म्हणायचं आणि या दोघांची बेरीज M कोन APB अधिक M कोन CPB बरोबर 180 अंश असते. याचा वापर तुम्हाला पुढं उदाहरण सोडवण्यासाठी करायचा आहे. विरुद्ध कोन, ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्यांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. मग आकृती बघा, POR MOL. आता ह्या दोन रेषा एकमेकांना छेदतायत. याच्यात आकृतीत POM हा कोन आणि LOR हा एक कोन, त्याच्याबरोबर POL आणि MOR हे दुसरे कोन, हे दोन्ही कोन जे आहेत विरुद्ध कोन एकरूप असतात. ही त्याची पहिली जोडी झाली, कोन POM कोन LOR आणि कोन MOR POL यांना एकरूप जोडी असं बोललं जातं. म्हणजे हे कोन एकरूप असतील, त्यांची मापं जी आहेत ती मापं समान असतील. याच्यानंतर पूरक कोन, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. दुसरा मुद्दा आहे, पूरक कोन संलग्न वा असंलग्न असतात. आकृतीमध्ये AOB आणि COB हे संलग्न असलेले पूरक कोन आहेत. म्हणजे रेषी जोडीतील कोनांना सुद्धा आपण पूरक कोन म्हणू शकतो, कारण त्यांची बेरीज 180 येते. ते रेषी जोडीतील कोन हे आहेत. हे बघा, आता दुसरा कोन LMN 30, TPS 150. मग हे सुद्धा एकमेकांचे काय झाले, पूरक कोन झाले, परंतु ते असंलग्न असलेले पूरक कोन आहेत, संलग्न नाहीत. आणि ह्यांना रेषी जोडीतील कोन म्हणता येणार नाही, तर याला रेषी जोडीतील कोन म्हणता येईल. याच्यानंतर कोटिकोन, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते त्या दोन कोनांना परस्परांचा कोटिकोन म्हणतात. कोटिकोन संलग्न वा असंलग्न असतात. आकृतीमध्ये KRT CRT हे संलग्न असलेले कोटिकोन आहेत. कोन KRT आणि TRC त्याला CRT असंही म्हटलं जातं. आणि मग यांचं माप जे आहे KRT + CRT = 90 म्हणून ह्या कोनाचं माप किती असणार, 90, कारण ते परस्परांचे कोटिकोन आहेत. दुसरं कोन PQR 30 आणि ABC 60 हे असंलग्न असलेले कोन आहेत, असून सुद्धा त्यांना कोटिकोन असं बोललं जातं. याच्यानंतर कोन दुभाजक, कोनाच्या शिरोबिंदूतून निघालेल्या कोनांच्या अंतर्भागातून जाणाऱ्या व त्या कोनाचे दोन एकरूप कोनात विभाजन करणाऱ्या किरणांना त्या कोनाचा कोन दुभाजक म्हणतात. LOM आणि ON हा किरण आहे, त्याच्यामुळं कोन LOMचे दोन भागात विभाजन झालं आणि म्हणून किरण ON हा कोन LOMचा दुभाजक आहे. लंबदुभाजक 15वा पॉईंट आहे. रेख AB व रेषा L ही लंबदुभाजक असण्यासाठी, हे बघा, रेख AB व रेषा L ही लंबदुभाजक असण्यासाठी रेषा L ही रेख AB ला लंब असली पाहिजे. दुसरा, रेषा L ही रेख AB चा दुभाजक असण्यासाठी ती रेख ABच्या मध्यबिंदूतून गेली पाहिजे. ABचा हा या ठिकाणी मध्यबिंदू आहे. व्याख्या, जर दिलेल्या रेषाखंडावर लंब असेल व त्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून जात असेल तर ती रेषा त्या रेषाखंडाचा लंबदुभाजक असते असं म्हटलं जातं. आणि हीच रेषा L लंब रेख AB असंही लिहिली जाते. आता लंबदुभाजकाचं प्रमेय बघा, भाग 1 इथं दिलेलं आहे. एखादा बिंदू दिलेल्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असेल तर तो बिंदू रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असतो. समदूर असतो म्हणजे समान अंतरावरती असतो. जसं की रेषा L वर P बिंदू आहे, हा रेख AB आहे आणि हा त्याचा रेख ABचा मध्यबिंदू आहे. मग दोन्ही बाजू समांतर झाली म्हणून A बिंदू A पासून P आणि हा B पासून P समदूर अंतरावरती असेल, समान अंतरावरती असेल. आकृतीत रेषा L ही रेषाखंड ABचा लंबदुभाजक आहे. P हा रेषा L वर आहे. C हा बिंदू रेख ABचा मध्यबिंदू आहे, म्हणून PA बरोबर PB. आता भाग 2 मध्ये एखादा बिंदू दिलेल्या दोन बिंदूपासून समदूर असेल तर तो बिंदू त्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरती असतो, म्हणजे इथं असतो. A आणि B कोणतेही दोन बिंदू आहेत. P हा बिंदू A पासून समदूर आहे, म्हणजेच PA बरोबर PB, तर P बिंदू हा ABच्या लंबदुभाजकावरती आहे. हा L जो आहे हा लंबदुभाजक आहे. याच्यानंतर एक संपाती रेषा व संपात बिंदू
तीन किंवा तीनपेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूत छेदत असतील तर त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि या संपाती रेषांच्या सामायिक छेदनबिंदूला संपात बिंदू असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आकृतीमध्ये एल, एम, एन, आर ह्या तीन रेषा एकमेकींना बिंदू पी मध्ये छेदतात आणि म्हणून या रेषांना एक संपाती रेषा म्हटलं जातं आणि हा पी बिंदूमध्ये छेदल्यामुळे त्या पी बिंदूला संपात बिंदू असं म्हटलं. तुझ्या आकृतीचे आंतरकोन हा त्रिकोण आहे बघा ABC आणि त्रिकोणाचे आंतरकोन त्रिकोण ABCचे कोन ABC हे आंतरकोन आहेत. हे आतले आंतरकोन झाले आणि ABC अधिक BAC अधिक ACB बरोबर 180 म्हणजे त्रिकोणांच्या तिन्ही कोनांची आंतरकोनांची बेरीज जी आहे तर ती बेरीज किती असते 180 अंश असते. आता खाली एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यात बाजूंची संख्या इथं बाजूंची संख्या दिलेली आहे. इथं बहुभुज आकृतीचं नाव दिलेलं आहे. मध्ये बहुभुज आकृती दिलेली आहे. शेजारी त्रिकोणांची संख्या दिलेली आहे आणि इकडं आंतरकोनांची बेरीज. आता आंतरकोनांची बेरीज कशी काढायची त्यासाठी सूत्र आपण इथं पाहणार आहोत. तत्पूर्वी जर बाजूंची संख्या 3 असेल तर त्या बहुभुज आकृतीचं नाव त्रिकोण. बहुभुज आकृती ही अशा पद्धती येईल म्हणजे ह्याच्यात 1, 2, 3 कोन तयार झाले मग एक त्रिकोण झाला. त्रिकोणांची संख्या किती येणार 1. आंतरकोनांची बेरीज 180 गुणिले 1 बरोबर किती 180. आता बाजूंची संख्या 4 बहुभुज आकृतीचं नाव चौकोन. याच्यात किती त्रिकोण तयार झाले बघा 1 आणि 2 त्रिकोण झाले. त्रिकोणांची संख्या 2 मग आंतरकोनांची बेरीज 180 गुणिले 2 360. नंतर 5 बहुभुज आकृतीचं नाव पंचकोन. बहुभुज आकृती किती झाल्या तयार बघा 1 2 3 त्रिकोण तयार झाले. त्रिकोणांची संख्या 3 मग 180 गुणिले 3 540. षटकोन 1 2 3 4 बहुभुज आकृती त्रिकोणांची संख्या 4 आंतरकोनांची बेरीज 180 गुणिले 4 बरोबर 720. सप्तकोन 7 1 2 3 4 5 सप्तकोन असतील म्हणजे बहुभुज आकृतीचं नाव सप्तकोन असेल तर त्रिकोणांची संख्या किती असते 5 तयार होते आणि आंतरकोन 180 गुणिले 5 बरोबर 900. त्याच्याबरोबर अष्टकोन बहुभुज आकृतीचं नाव आणि बहुभुज आकृती किती कोण तयार होतील मग 1 2 3 4 5 6 त्रिकोण झाले. त्रिकोणांची संख्या झाली 6 आणि मग त्यातल्या आंतरकोनांची बेरीज 180 गुणिले 6 बरोबर 1080. असं n बाजू असलेली आकृती असेल तर त्रिकोणांची संख्या कशी काढायची n-2 आंतरकोनांची बेरीज 180 गुणिले n-2 हे सूत्र काय करायचं डोक्यात ठेवायचं त्याचा वापर करायचा. बघा n बाजू असलेल्या बहुभुज आकृतीत वरील सारणीत दाखवल्याप्रमाणे तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या बाजूच्या संख्येपेक्षा 2 कमी म्हणजेच n-2 असते. बहुभुज आकृतीची सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 गुणिले n-2 या सूत्रानं काढली जाते. याच्यानंतर त्रिकोणाचा बाह्यकोन बघा. त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषी जोडी करतो त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी हा त्रिकोणाचा बाह्यकोन झाला. मग आता बाह्यकोनाचा गुणधर्म जो आहे तो काय असतो कोन ACD बरोबर कोन A अधिक कोन B हा बाह्य बाह्य त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आहे. म्हणजे याचा वापर तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी करायचा आहे सूत्राला. म्हणजे बाह्यकोनाची बेरीज त्याच्या दुरुस्त आंतरकोनांच्या बेरजे एवढे असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण ABCची बाजू BC वाढवली आणि ACD हा नवा कोन त्रिकोणाबरोबर तयार होतो. मग ACD बघा इथं दिलेले मग ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. दुसरं सोबतच्या आकृती त्रिकोणाचे बाह्यकोन दाखवलेत ABCD EF PQRचे बाह्यकोन आहेत तर प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात हे ध्यानात ठेवायचे. प्रत्येक त्रिकोणाला किती बाह्यकोन असणार 6 1 2 3 4 5 6 हे बाह्यकोन झाले त्याचे. तिसरा पॉईंट बाह्यकोनाचा गुणधर्म काय बघा तो खाली दिलाय. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप त्याच्या कोनाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. म्हणजेच PRS बरोबर कोन P अधिक कोन Q बरोबर कोन PRS आणि कोन P आणि Q ला दुरुस्त आंतरकोन असं म्हटलं जातं. PRQच्या लगतचे आंतरकोन PRQच्या लगतचे. आता घड्याळाच्या संदर्भात बघा मिनिट काटा वेग 6 अंश प्रति मिनिटानं पुढे जातो. तास काट्याचा वेग 0.5 अंश प्रति मिनिट असतो. कोणत्याही वेळी तास काटा व मिनिट काटा यामधील कोनाचे माप काढण्याचे सूत्र इथं दिलेलं आहे. कोनाचं माप अंशामध्ये काढायचं असेल तर 30 गुणिले h म्हणजे हावर्स मायनस 11/2 गुणिले m हे कोनाचं माप नेहमी धन असतं. m म्हणजे मिनिट.
मग उदाहरणार्थ बघा, दुपारी 3:50 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोनाचे माप किती? मग h बरोबर किती? 3. 30 गुणिले h. मिनिट किती आहे? मिनिट दिलेले आहेत 50. मग हे सूत्र लिहिलं, सूत्रात किमती टाकल्या. 30 गुणिले 3 वजा 11/2 गुणिले 50 कॅल्क्युलेशन केलं, वजा 185. म्हणजेच त्या कोनाचं माप किती आलं? 185 अंश आलेलं आहे. याच्यावर आधारित उदाहरण आपण पाहू. जो आपण पाहतोय उपघटक 14 भूमितीतील मूलभूत संबोध. आता याच्यावर आपल्याला काय करायचंय? सराव पाहायचा आहे. सराव म्हणजे त्याला रिव्हिजन असं बोललं जातं. मग याच्यात महत्त्वाचे पॉईंट कोणते की जे तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी गरजेचे असतात? 1. पूरक कोन. पूरक कोन त्याची किंमत काढायची असेल तर काय करावं लागतं? 180 वजा कोन. दिलेला कोन असतो तो पूरक कोन काढण्यासाठी 180 मधून वजा करावा लागतो. दुसरा आहे कोटी कोन. कोटी कोन 90 वजा कोन. तिसरं सूत्र आहे रेषीय जोडीतील कोनांची बेरीज 180 अंश असते. याचा अर्थ रेषी जोडीतील कोन हे पूरक कोन असतात. आणि रेषी जोडीतील कोन कसे ओळखायचे? ही अशी आकृती असेल ए ओ बी सी, तर कोन AOC अधिक कोन BOC बरोबर 180 अंश. याला रेषी जोडीतील कोन म्हणायचं या दोघांना. चौथा मुद्दा आहे आता याच्यात विशाल कोन कोणाला म्हणायचं? सरळ कोन कोणाला म्हणायचं? शून्य कोन कोणाला म्हणायचं? काटकोन ज्याचं माप 90, शून्य कोन ज्याचं माप 0, सरळ कोन ज्याचं माप 180, पूर्ण कोन ज्याचं माप 360, लघु कोन 90 पेक्षा कमी, विशाल कोन 90 पेक्षा आणि 180 पेक्षा दोघांच्या दरम्यान असणारा कोन. प्रविशाल कोन 180 ते 360 या दोघांच्या दरम्यानचा कोन. संलग्न कोन कोणाला बोललं जातं? की ज्या दोन कोनांची एक भुजा आणि एक शिरोबिंदू सामायिक असतो त्यांना संलग्न कोन म्हणतात. विरुद्ध कोन समान मापाचे असतात. पुढचा मुद्दा झाला कोटिकोन झाला, पूरक कोन झाला. आणि जर दोन कोनांची बेरीज 90 आली तरी त्या कोनाला काय बोलतात? कोटिकोन बोलतात. आणि ज्या दोन कोनांची बेरीज 180 आली त्यांना पण काय बोलतात? पूरक कोन बोलतात. याच्यानंतर घड्याळाच्या संदर्भात बघा, घड्याळातील जर कोन काढायचा असेल घड्याळातील कोन बरोबर 30h वजा 11/2 गुणिले m. h म्हणजे आवर्स तास आणि m म्हणजे मिनिट. हे सूत्र डोक्यात ठेवायचं. घड्याळातील कोन म्हणजे दोन घड्याळातील मापातील होणारा कोन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? किती वाजले याच्या आधारे. आता त्याच्यानंतर पुढचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला पाहायचंय. आंतरकोनांची बेरीज आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. नंतर पुढचा आहे 6. n बाजू असलेल्या आकृतीच्या आंतरकोनांची बेरीज बरोबर 180 कंसात n वजा 2. 180 कंसात n वजा 2.
याच्यानंतर 7वा पॉइंट आहे त्रिकोणाचा बाह्यकोन. आता हा त्रिकोण असतो आणि हा त्रिकोणात ABCD आणि याला बाह्यकोन म्हणतात. हा त्रिकोणाचा बाह्यकोन झाला ACD आणि याचं सूत्र आहे कोन ACD बरोबर कोन A अधिक कोन B. म्हणजे कोणता? या A आणि B ची बेरीज करायची तेव्हा तुम्हाला त्या त्रिकोणाचा काय मिळणार? बाह्यकोन मिळून जाणार. आणि याच्यातच कोन ACD आणि ACB यांना रेषेजोडीतील कोन म्हटलं जातं. आणि या त्रिकोणाच्या बाबतीत आणि कोणाच्या बाबतीत कोन A आणि B हे कोन ACD चे दुरुस्त अंतरकोन असतात. म्हणजे जवळचे नाहीयेत, दूरचे कोन आहेत आणि त्यांची बेरीज म्हणजे या बाह्यकोनाचं माप. याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. आता 8वा महत्वाचा मुद्दा आहे त्रिकोणाच्या आंतर कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा येतो तुम्हाला, एक संपात रेषा आणि एक संपात बिंदू, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदलेल्या असतील तर त्या रेषांना संपात रेषा बोललं जातं आणि त्यांच्या बिंदूला छेदन बिंदूला संपात बिंदू असं बोललं जातं. त्याच्यानंतर विरुद्ध कोन, किरण. आता याच्यावर आधारित आपण तुमच्या पुस्तकातील नवनीत मधला स्वाध्याय 14.1 अभ्यासणार आहोत. स्वाध्याय 14.1 त्यातला पहिला प्रश्न आहे, जर यम कोन 70 तर याच्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती? बघा काय विचारलंय त्यांनी, कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती असा प्रश्न आहे त्यांचा. म्हणजे अगोदर आपल्याला कोटिकोन काढावा लागेल. एक कोन दिलाय 70 त्याच्यावरून तुम्हाला कोटिकोन काय करता येईल? काढता येईल. मग आपल्याला माहिती आहे कोटिकोन 90 वजा 70 किती आला? कोटिकोन 20. किती आला? 20. आता या हा झाला, याला आपण काय म्हणणार आहे? कोटिकोन म्हणणार आहे. पुढे त्यांनी काय म्हटलं? या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप. आता पूरक कोनाचं माप आपल्याला माहिती आहे, पूरक कोनाचे माप बरोबर 180 वजा हा कोटिकोन म्हणजे किती भेटला? 20. 180 मधून 20 गेले, किती राहिले? 160. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं? 160 अंश. हे याचं उत्तर. हा पहिला प्रश्न झाला तुमच्या स्वाध्याय 14.1 मधला. आता दुसरा प्रश्न आहे. प्रश्न काय दिलाय? आकृती दिलेली आहे आणि संलग्न कोनाची जोडी कोणती ही सांगितलेली आहे. संलग्न कोन म्हणजे नेमकं काय, कशाला म्हटलं जातं संलग्न कोन, हे आपल्याला इथं काय करायचंय? पाहायचंय. मग तुम्ही याच्या अगोदर काय केलं होतं? माहिती लिहून घेतलेली. ज्या दोन कोनांचा एक शिरोबिंदू सामायिक. आता इथं शिरोबिंदू ह्या 1 2 3 कोन तयार झाले. तिन्ही कोनांचा शिरोबिंदू एक सामायिक आहे. दुसरी अट, एक भुजा सामायिक असते. एक भुजा सामायिक म्हणजे काय? समान असणार. मग आता याच्या शोध पर्यायातून बघा, NMR यांचा यम सामायिक आहे, NMQ एक भुजा सामायिक नाही म्हणजे पर्याय 1 कट. नंतर दुसरा पर्याय बघा, कोन NMR म्हणजे हा कोन हा आणि कोन SMR हा दुसरा कोन. म्हणजेच याच्यात MR ही जी बाजू आहे मधली कोणाची ती कशी आहे? सामायिक आहे आणि याच्यातला एक शिरोबिंदू समान आहे. म्हणजेच याला संलग्न कोन असं म्हणू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक कोणता? दुसरा. कोन NMR व कोन SMR ही संलग्न कोनाची जोडी आहे. प्रश्न तिसरा, 63 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती? बघा प्रश्न काय विचारलाय त्यांनी, 63 अंश
मापाच्या, म्हणजे हे माप दिलंय एका कोणाचं आणि त्याच्या कोटी कोणाचं माप किती हे काढायचं, याच्या कोटी कोणाचं माप. मग आपल्याला माहिती आहे कोटी कोणाचं माप जर काढायचं असेल तर कोटी कोण बरोबर 90 वजा दिलेलं माप. मग 90 वजा दिलेलं माप किती आहे 63. या दोघांची वजाबाकी करायची, किती आली 27 अंश. झालं त्याचं उत्तर. हे त्याचं काय झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न याच्यातला चौथा आहे. y वजा 20 आणि y अधिक 30 हे एकमेकांचे कोटी कोण आहेत. तर प्रत्येक कोणाचं माप किती. आता आपल्याला माहिती आहे एकमेकांचे कोटी कोण म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे 90. मग त्याच्या व्याख्येनुसार y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर किती 90. कोटी कोणांची बेरीज 90 अंशाची असते. मग y अधिक y 2y 30 मधून 20 गेले अधिक 10 आले बरोबर 90. 2y बरोबर 90 वजा 10. 90 मधून 10 गेले किती राहिले 90 मधून 10 गेले 80 राहिले. हे 2y ची किंमत. आता y बरोबर किती 80 भागिले 2 म्हणजे y बरोबर 40. ओके. आता ह्यांनी आपण y ची किंमत काढली. त्यांचं म्हणणं आहे दोन्ही कोणांचं माप किती आहे. दोन्ही कोणांचं माप काढायचं असेल आपल्याला तर काय करावं लागणार आहे यांच्यात y ची किंमत ठेवावी लागेल. बघा y वजा 20 y बरोबर आता y वजा 20 y ची किंमत किती आहे 40. 40 वजा 20 बरोबर किती आलं 20 अंश. दुसरी किंमत आहे y अधिक 30 बरोबर y ची किंमत 40 अधिक 30. 40 अधिक 30 किती झाले 70. म्हणजे हे एकमेकांचे काय झाले कोटी कोण झाले. आणि मग यांचं उत्तर प्रत्येक कोणाचं माप एक कोण 20 अंशाचा आणि दुसरा कोण 70 अंशाचा होऊन जाईल. याचा अर्थ हे झाले त्याचे माप. आता पुढचा पाचवा प्रश्न आहे शून्यावंश मापाच्या कोणांच्या पूरक कोणाचे माप किती. काय म्हटलंय शून्यावंश मापाच्या कोणाचे पूरक कोणाचं माप किती. आता आपल्याला हे माहिती पूरक कोणाची व्याख्या काय आहे 0 अधिक x बरोबर 180. पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. मग आपल्याला 0 कोण दिलाय आणि दुसरा कोण कोण म्हटला आपण x. त्या दोघांची बेरीज 180 म्हणजे x बरोबर 180 वजा 0 बरोबर किती 180. म्हणजेच त्या कोणाचं माप जे आहे ते माप किती भेटलं 180. प्रश्न 6 त्रिकोण XYZ मध्ये. आता बघा इथं काय करावं लागेल आपल्याला त्रिकोण काढून दाखवतो तुम्हाला. काय म्हटलं होतं याच्यात त्रिकोण. हा त्रिकोण आहे XYZ. याच्यात y कोणाचं माप 90 आहे म्हणजे इथं y झाला आणि इकडं x आणि z म्हणजे हा त्रिकोण XYZ. आता यांचं म्हणणं काय आहे जर या कोणाचं माप y चं माप बघा y चं माप कोण y बरोबर 90 तर कोण x आणि z या कोणामधील परस्पर संबंध काय असायला पाहिजे. तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 अंश असते. आता जर हा 90 असेल तर हा कोण आणि हा कोण म्हणजे हा एक तर 30 आणि हा एक तर 60 किंवा हा एक तर 45 आणि हा एक तर 45. या दोघांची जर बेरीज केली तर ते किती भेटते 90. या दोघांची जरी बेरीज केली ती किती भेटते 90. आणि 90 बेरीज असणाऱ्या कोणाला आपण काय म्हणतो कोटी कोण म्हणतो. काय म्हणतो कोटी कोण. याचा अर्थ कोण x अधिक कोण z बरोबर किती पाहिजे 90. म्हणजेच कोण x व कोण z यांचा किंवा यांच्यातील संबंध त्याच्यापेक्षा असं म्हणू कोण x व कोण z हे परस्परांचे कोटी कोण आहेत. म्हणजे तुमच्या प्रश्न क्रमांक 6 पुस्तकातील पर्याय क्रमांक काय असणार आहे. पहिला पर्याय असेल हे दोन्ही कोण x आणि z काय आहेत परस्परांचे कोटी कोण आहेत. त्याचं कारण त्यांची बेरीज किती येते 90.
7वा प्रश्न आहे, पंचकोनांच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती? आता पंचकोन बहुभुज आकृती झाली तयार. कोणती आकृती तयार झाली? बहुभुज. मग मी अशी एक सूत्र लिहून दिलं होतं तुम्हाला, बघा आठवतं का नाही? पंचकोन आहे, सूत्र काय केलं होतं? बेरीज, सर्व कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 कंसात n वजा 2. आणि पंचकोन म्हटले म्हणजे n ची किंमत किती घेणार माहितीये? n बरोबर 5. मग 180 कंसात n ची किंमत किती आहे? 5. 5 वजा 2. मग 180 गुणुले 5 वजा 2 किती आले? 3. आता 180 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. किती आला बघा? 0. आणि 18 त्रिक किती? 54. म्हणजे हे झाले त्यांची बेरीज. कळलं? सूत्रात किमती टाकल्यात. n म्हणजे पंचकोन. आणि तुम्हाला जर इथं पुढे म्हणलं षटकोन म्हटलं, सप्तकोन म्हटलं, तर यांची किंमत तेवढी घ्यायची, ह्याच्यात टाकायची, या सूत्रात कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर मिळेगा. आता 8वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये यम कोन RTU बघा, RTU 120, यम कोन S बरोबर 45. तर यम कोन कोणता काढायचा सांगितलाय? R काढायचा. काय काढायचंय? R. हा या कोनाचं माप काढायचंय. आता आकृतीवरून आपल्याला दिसतंय RTU हा बाह्य कोन आहे आणि हे ते दोन कोन आहे दुरुस्त अंतरकोन. म्हणजे या बाह्य कोनाचं माप म्हणजे काय? कोन RTU बरोबर कोन R प्लस कोन S. हे सूत्र आहे बाह्य कोनाचं. याच्यात किंमत टाकून देऊ बघा आपण. RTU किती आहे? 120. कोन R त्याची किंमत काढायची. कोन S चं माप किती आहे? 45. म्हणजे कोन R बरोबर 120 वजा 45. या दोघांची वजाबाकी करा, ते तुमचं उत्तर मिळेल. किती आली वजाबाकी बघा? 75 आली का? आली ना? नक्की? हे याचं उत्तर. कळलं? कोणाचं माप झालं हे? कोन R बरोबर 75 अंश. प्रश्न 9वा, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व y ची किंमत काढा. आकृतीचं निरीक्षण करून काढायचंय आपल्याला. मग हा कोन हा 8y, तर खालचा किती होणार आहे? 8y होईल का? हे विरुद्ध कोन आहे. कोणते कोन आहे? विरुद्ध कोन. आणि विरुद्ध कोनांची बेरीज कशी? माप कसं असतं? समान असतं. ओके. आता याच्या पुढे काय? हे तिन्ही कोनांची बेरीज म्हणजेच काय? 180 होईल. अर्ध वर्तुळ होतं, हे पूर्ण कोन नाही होणार, अर्ध कोन होईल. पण आपल्याला इथं असं करता येईल डायरेक्ट 4y अधिक 8y अधिक 6y बरोबर 180. सगळ्यांची बेरीज, या सगळ्यांची बेरीज किती येते? 180 अंश येते. मग 6 आणि 4 10 आणि 8 18y बरोबर किती? 180. आणि मग y बरोबर 180 भागिले किती? 18. आता भाग जातो ना, या 18 ने 180 ला भागलं म्हणजे y बरोबर किती? 10. तो याचं उत्तर. कितवा प्रश्न झाला? 9. स्वाध्याय 14.1 मध्ये 10वा प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपल्याला आकृती काढून घ्यायची अगोदर म्हणजे समजून येईल. हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण याचा अर्थ या त्रिकोणाच्या दोन भुजा समान असतात. या त्रिकोणाच्या दोन भुजा समान असतात. नाव देऊ यांना ए बी सी. आता या दोन भुजा समान झाल्या आणि मग ए आणि बी चं माप पण समान असेल. म्हणजे या बी चं माप आणि ए चं माप दोन्ही पण समान 61.5 61.5. आणि याच्यात हा कोन डी ए सी डी हा त्रिकोण एबीसी चा बाह्य कोन आहे. तर एसीडी चं माप काढायचं आहे. एसीडी चं माप काढायचं आहे तर आपल्याला माहिती आहे बाह्य कोनाचा गुणधर्म. कोन एसीडी बरोबर कोन ए अधिक कोन बी. कोन ए चं माप 61.5, बी चं माप 61.5. त्या दोघांची बेरीज करायची आणि या दोघांची बेरीज केली ती उत्तर किती आलं बघा? दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. 5 अधिक 5 10 झाले. 4 1 1 2 3 आणि 6 आणि 6 12 म्हणजे 123. म्हणजे याचाच अर्थ काय आहे? 123.0. याचा अर्थ
123 अंश हे कोणाचं माप भेटलं? कोन ACDचं. अशा प्रकारे तुमचा हा स्वाध्याय 14.1 या ठिकाणी काय झाला? अशा प्रकारे स्वाध्याय 14.1 या ठिकाणी संपलेला आहे. असे सर्व व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.